नमस्कार मित्रांनो, बुक कट्टा मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्याला पैशांबद्दल पूर्णपणे वेगळी दृष्टी देतं. या पुस्तकाचं नाव आहे द सायकॉलॉजी ऑफ मनी आणि लेखक आहेत मॉर्गन हाऊसेल. हे पुस्तक पैशांचे नियम, गणित किंवा इन्व्हेस्टमेंट ट्रिक्स सांगत नाही, तर पैसा आणि माणूस यांच्यातील नातं समजावून सांगतं. कारण लेखकाच्या मते पैसा हा फक्त नंबर्सचा विषय नाही, तो पूर्णपणे मानवी वागणुकीशी, भावना आणि अनुभवांशी जोडलेला विषय आहे. आपण अनेकदा पाहतो की खूप हुशार, इंटेलिजंट लोकसुद्धा पैशांच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेतात आणि काही साधे, सामान्य लोक शांतपणे वेल्थ तयार करतात. याचं कारण म्हणजे पैसा कसा काम करतो यापेक्षा आपण पैशांबद्दल कसं वागतो हे जास्त महत्वाचं असतं. प्रत्येक माणसाचा पैसा पाहण्याचा अनुभव वेगळा असतो. कोणीतरी स्केर्सिटीमध्ये वाढलेला असतो, तर कोणीतरी अबंडन्समध्ये. त्यामुळे प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमता, खर्च करण्याची सवय आणि सेव्हिंगकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. हे समजून घेतल्याशिवाय पैशांबद्दल योग्य निर्णय घेणं कठीण होतं. या पुस्तकातील एक खूप महत्वाचा विचार म्हणजे लक आणि रिस्क. मॉर्गन हाऊसेल सांगतो की यशामध्ये लकचा मोठा वाटा असतो आणि अपयशामध्ये रिस्कचा. पण आपण अनेकदा यशस्वी लोकांची फक्त मेहनत पाहतो आणि अपयशी लोकांची फक्त चूक पाहतो. त्यामुळे तुलना चुकीची होते. दोन लोकांनी सारखीच मेहनत केली तरी परिणाम वेगळे असू शकतात, कारण टायमिंग, परिस्थिती आणि नशीब यांची भूमिका मोठी असते. यशस्वी होण्यासाठी मेहनत गरजेची आहे, पण लक आणि टायमिंग हे सुद्धा वास्तव आहेत हे स्वीकारणं तितकंच महत्वाचं आहे. यामुळे आपला अहंकार कमी होतो आणि निर्णय अधिक संतुलित होतात. इथे लेखक आपल्याला एक महत्वाचा धडा देतो. इतरांच्या यशाकडे पाहताना इन्स्पिरेशन घ्यावी, पण तुलना करताना स्वतःवर अन्याय करू नये. कारण प्रत्येकाची स्टार्टिंग पॉइंट, संधी आणि प्रवास वेगळा असतो. हे समजलं की पैशांबद्दलची अस्वस्थता कमी होते. पुढे लेखक कंपाऊंडिंगबद्दल सांगतो. कंपाऊंडिंग म्हणजे छोट्या गोष्टींचा दीर्घकाळात होणारा मोठा परिणाम. पैसा असो किंवा सवयी, कंपाऊंडिंग वेळ घेतं. सुरुवातीला प्रगती फारशी दिसत नाही, पण काही वर्षांनंतर त्याचा परिणाम प्रचंड वाढतो. वॉरन बफेट श्रीमंत का आहे याचं एक मोठं कारण म्हणजे त्याने खूप लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि खूप काळ टिकून राहिला. म्हणजेच मोठे आणि धाडसी निर्णय घेण्यापेक्षा योग्य निर्णय जास्त काळ पाळणं हे वेल्थ तयार करण्यासाठी जास्त प्रभावी ठरतं. या ठिकाणी लेखक पेशन्सबद्दल खूप सुंदर संदेश देतो. आजच्या जगात सगळ्यांना लगेच रिझल्ट पाहिजे असतात, पण पैसा आणि यश दोन्ही वेळ मागतात. जो माणूस वेळेला मित्र बनवतो तोच कंपाऊंडिंगचा खरा फायदा घेतो. या पुस्तकात सेव्हिंगबद्दलही एक महत्वाचा दृष्टिकोन दिला आहे. मॉर्गन हाऊसेल सांगतो की सेव्हिंग म्हणजे उरलेला पैसा बाजूला ठेवणं नाही, तर खर्चावर नियंत्रण ठेवणं आहे. किती कमावतो यापेक्षा किती खर्च करतो हे जास्त महत्वाचं असतं. सेव्हिंग ही एक शांत सवय आहे जी लगेच दिसत नाही, पण आयुष्यात मोठी सुरक्षितता देते. सेव्हिंग तुम्हाला फ्युचरमध्ये फ्रीडम देते. फ्रीडम म्हणजे नको असलेलं काम न करण्याचं स्वातंत्र्य, चुकीच्या निर्णयांपासून दूर राहण्याची मुभा आणि आयुष्यातील अनिश्चिततेला सामोरे जाण्याची मानसिक ताकद. इथे लेखक सांगतो की वेल्थचा खरा उपयोग म्हणजे चॉईस. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणते निर्णय घ्यायचे हे पैसा ठरवू नये. उलट पैसा तुम्हाला निर्णय घेण्याची मोकळीक देईल अशी परिस्थिती तयार व्हावी. मॉर्गन हाऊसेल अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजे इनफ. अनेक लोक पैशाच्या बाबतीत पुरेसं काय आहे हे कधीच ठरवत नाहीत. त्यामुळे वेल्थ असूनही समाधान नसतं. अधिक, अजून अधिक याच्या मागे धावता धावता माणूस अनावश्यक रिस्क घेतो. लेखक सांगतो की जेव्हा माणूस स्वतःसाठी इनफ काय आहे हे ठरवतो तेव्हा तो धोकादायक निर्णय घेणं थांबवतो. पैशाचा खरा उपयोग लक्झरी किंवा शो नाही, तर पीस ऑफ माइंड आहे. शांत झोप, मानसिक स्थैर्य आणि सुरक्षितता हीच खरी संपत्ती आहे. या पुस्तकातून आपल्याला हेही कळतं की पैशांबाबत सगळ्यांसाठी एकच नियम लागू होत नाही. जे एका व्यक्तीसाठी योग्य आहे ते दुसऱ्यासाठी चुकीचं असू शकतं.
त्यामुळे इतरांच्या फायनान्शियल जर्नी कॉपी करण्याऐवजी स्वतःची परिस्थिती, स्वभाव आणि उद्दिष्ट लक्षात घेऊन निर्णय घेणं जास्त शहाणपणाचं ठरतं. संयम, शिस्त, दीर्घकालीन विचार आणि स्वतःच्या मर्यादा ओळखणं हे सगळं वेल्थपेक्षा जास्त महत्वाचं आहे. एकंदरीत द सायकॉलॉजी ऑफ मनी आपल्याला शिकवतं की आर्थिक यश हे फक्त इंटेलिजन्स, हार्डवर्क किंवा लकवर अवलंबून नसतं, तर आपल्या वागणुकीवर, सवयींवर आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. पैसा येऊ शकतो आणि जाऊ शकतो, पण योग्य माइंडसेट असेल तर आपण प्रत्येक परिस्थितीला अधिक शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जाऊ शकतो. तुम्हाला पैशांबद्दल शांत, स्पष्ट आणि दीर्घकालीन विचार करायचा असेल तर हे पुस्तक नक्कीच उपयोगी आहे. आणि तुम्हाला पैसा, माइंडसेट आणि सेल्फ ग्रोथ ह्या विषयांमध्ये रस असेल तर बुक कट्टा मराठी तुमच्यासाठी आहे. अशाच लाईफ चेंजिंग पुस्तकांचा सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने सारांश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या पुस्तकासोबत.